मित्रांनो, वर्ग 12 इतिहास प्रकरण क्रमांक 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा लढा या प्रकरणाच्या अंतर्गत मागच्या आपण काही ताशी केला 1857चा जो स्वातंत्र्य 1857चा जो उठाव किंवा स्वातंत्र्य युद्ध जे झालं तर याची कारणे आणि याचं स्वरूप याच्या संदर्भात आपण माहिती पाहिली होती. तर 1857चा उठाव का भारतीय सैनिकांनी ब्रिटिश फौजेमध्ये जे भारतीय सैनिक होते, हिंदी सैनिक होते, यांनी 1857 साली उठाव का केला? कारण 1757ला प्लासीची लढाई झाली होती आणि या लढाईमध्ये इंग्रजांनी बंगालमध्ये इंग्रज सत्तेचा पाया रोवला, बरोबर आहे. आणि या घटनेला 100 वर्ष झाले होते आणि मग याची शताब्दी इंग्रज संपूर्ण भारतभर भारतीयांना डिवचण्याकरता साजरी करणार होतो, बरोबर आहे की नाही. आणि त्याचबरोबर आपण जे 1857चा उठाव का झाला याचे जे कारण पाहिले होते, जे धार्मिक कारण पाहिले होते, आर्थिक कारण पाहिले होते, राजकीय कारण पाहिले होते. कोणते राजकीय कारण कोणतं होतं की भारतामध्ये जे संस्थान होते, जे संस्थानिक होते किंवा संस्थान होते किंवा भारतीय जे राजे होते, बरोबर आहे, तर यांच्यावर इंग्रजांचं अधिपत्य होतं. आणि समजा एखाद्या राजाला वारस जर नसेल तर ते राज्य इंग्रज सरकार आपल्या ताब्यात घेत असेल. म्हणजे वारसा हक्काचा जे दत्तक वारस जो हक्क आहे हा हक्क नामंजूर करू. आणि अशा प्रकारे सातारा, नागपूर, झाशी, संबळपूर हे संस्थान इंग्रज सरकारने खालसा केले होते, बरोबर आहे, लॉर्ड डलहौसीच्या बेफकत सिद्धांताच्या आधारावर. त्याचबरोबर जो वतनदार जो वर्ग होता, जमीनदार जो वर्ग होता, बरोबर आहे की नाही, तर याचे अधिकार इंग्रज सरकारने काढून घेतले होते. आणि त्याचबरोबर भारतीय राजाजवळ सैनिक होते, हिंदी सैनिक, यांना सुद्धा कामावर कमी केलं होतं, बरोबर आहे की नाही. त्याचबरोबर इंग्रज सरकारनं भारतीयांमधून जो शेतसारा घेतला जात असे ते याच्याकरता कायमदारा पद्धती, नंतर रयतवारी पद्धती आणि महालवारी पद्धती याच्या अंतर्गत इंग्रज सरकारनं भारतीयांचं मोठ्या प्रमाणात शोषण सुरू केलं होतं. आणि हा जो शेतसारा आहे हा शेतसारा वसूल करण्यासंदर्भात इंग्रज सरकारनं जमीनदाराचा मोठा एक वर्ग तयार केला होता. जमीनदार वर्ग शेतसारा वसूल करत असत आणि याच्या माध्यमातून भारतीय जो शेतकरी आहे याची वाळवणूक करण्यात येत असे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेती विकण्यास भाग पाडण्यात असे, बरोबर आहे. समजा शेती पिकली किंवा नाही पिकली तरी शेतसारा द्यावाच लागेल. याच्याकरता कायमदारा पद्धती आणली होती इंग्रज सरकारनं. कायमदारा पद्धती म्हणजे कोणती की समजा एखादं शेत आणि या शेताचा शेतसारा 20 वर्षाकरता असा फिक्स केला होता, बरोबर आहे. आणि मग हा जो शेतसारा आहे हा शेतसारा जमीनदार वसूल करत असतो, बरोबर आहे की नाही. आणि अशा प्रकारे इंग्रज सरकारच्या खजिन्यामध्ये जो जमीनदार आहे त्याला तो शेतसारा भरावा लागत असेल. कायमदारा पद्धती. आणि ही पद्धती लॉर्ड कॉर्नवालिसनं बंगाल प्रांतात सुरू केली होती, बंगाल आणि बिहार प्रांतामध्ये. नंतर रयतवारी म्हणजे काय? रयत म्हणजे काय? जनता, बरोबर आहे. रयतवारी याच्या अंतर्गत अर्धपीक शासनाला जमा करायला लागत असत. किती? अर्धपीक शेतसारा. म्हणजे समजा एखाद्या माणसाच्या शेतामध्ये समजा ते एखादा शेतकरी आणि एखाद्या शेतकऱ्याला काही विशिष्ट शेत आहे आणि समजा त्याला 20 क्विंटल कापूस झाला अर्धा सरकारचा, त्याची जी जितकी किंमत आहे इतकी किंमत सरकारची, म्हणजे अर्ध. तुम्ही सांगा बरं, शेतकऱ्याचा अर्धपीक जर काढून घेतलं त्याला काय शिल्लक राहणार आहे? नंतर महालवारी पद्धत. कोणती? महालवारी पद्धत. आणि महालवारी पद्धत याच्या अंतर्गत 66% शेतसारा, शेतसारा 66%. म्हणजे कसं की समजा एखाद्या शेतकऱ्याला 100 क्विंटल जर कापूस जर झाला तर 66 क्विंटल कापूस सरकारचा आहे, 34 क्विंटल कापूस कोणाचा? शेतकऱ्याचा. कल्पना करा. आज समजा आपलं 100% पीक आपल्यावर राहते, आपली अशी अवस्था शेतकऱ्याची, तर त्यावेळेला 66% पीक समजा सरकारनं जर घेतलं तर 34% पीक शेतकऱ्यावर राहिलं असतं, त्याची काय अवस्था झाली असते याची तुम्ही कल्पना करू शकता का? त्याला पोट भरणं सुद्धा मुश्किल होत असे. आणि अशा प्रकारचं जे आर्थिक शोषण आहे ते आर्थिक शोषण इंग्रज सरकारनं त्या काळामध्ये भारतीय शेतकऱ्याकडून असं इंग्रज सरकार भारतीय शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण करत असते, बरोबर आहे की नाही. भारत कोणता देश आहे? कृषी प्रधान देश. तेव्हाही होता, आजही आहे, बरोबर आहे की नाही. आणि शेतकरी अशा प्रकारे अशा आर्थिक संकटात सापडला होता, बरोबर आहे. कोणती पद्धत? कायमदारा पद्धत, रयतवारी आणि महालवारी पद्धत, बरोबर आहे. त्याचबरोबर धार्मिक कारण कोणतं होतं?
की इंग्रज सरकार जे मिशनरी आहे किंवा जे ख्रिश्चन पादरी आहे, बरोबर आहे की नाही, तर यांच्या माध्यमातून जो भारतीय हिंदू समाज आहे, या भारतीय हिंदू समाजाचं ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण करण्याकरता हे जे ख्रिश्चन मिशनरी आहे, बरोबर आहे, किंवा ख्रिश्चन धर्मोपदेशक आहे, हे प्रोत्साहन देत असत आणि याच्याकरता इंग्रज सरकार सहाय्य करत असे. आणि त्याच्यामुळं भारतीय समाजामध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्याचबरोबर एक तात्कालीन कारण कोणतं होतं 1857च्या उठावाचं, की एनफिल्डच्या बंदुका आणल्या होत्या, बरोबर आहे, इंग्रज सरकार त्याला जे काढतूस, त्याच्यामध्ये जे काढतूस होते, त्या काढतुसाचं जे कव्हर आहे, या कव्हरला गायची आणि डुकराची चरबी लावली होती आणि त्याच्यामुळे ते कव्हर तोंडात तुळावं लागत असे आणि त्याला गायीच्या चरबीला स्पर्श होणे, त्याच्यामुळे हिंदू समाजाला जे सैनिक होते ते बिथरले, बरोबर आहे. यांना या गोष्टी पटल्या नाही, कारण त्याच्यामुळे धार्मिक भावना दुखवल्या गेल्या आणि त्याच्यामुळे 1857चा जो उठाव झाला, बरोबर आहे, त्याच्या मागले तात्कालिक कारण होतं. परंतु त्याची जी पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी अगोदर तयार करण्यात आली होती. संपूर्ण भारतभर उठाव झाला पाहिजे आणि अशा प्रकारची जी योजना आहे, ही योजना सैनिकांनी कार्यान्वित केली होती. परंतु दुर्दैवानं काय झालं की समजा जी तारीख ठरवली होती, बरोबर आहे, तर ही तारीख साधारणतः 12 मार्च 1857 ही तारीख याच्या आसपास ही तारीख ठरवली होती. परंतु हा जो उठाव आहे, हा उठाव या तात्कालिक कारणामुळे अगोदरच झाला आणि त्याच्यामुळे इंग्रज सरकार सावध झालं आणि त्याचबरोबर इंग्रजांना काही भारतीयांनी मदत केली. याच्या अंतर्गत काश्मीरचा जो राजा होता गुलाबसिंग डोगरा, नंतर हैदराबादचा निजाम त्याचा प्रधानमंत्री सालार जंग, नंतर ग्वाल्हेरचा शिंदे जिवाजीराव शिंदे, बरोबर आहे, आणि त्याच्याबरोबर शीख, नंतर गुरखा या लोकांनी इंग्रजांना साथ दिली, बरोबर आहे की नाही. आणि अशा प्रकारे हे जे स्वातंत्र्य युद्ध आहे, या स्वातंत्र्य युद्धामध्ये भारतीयांचं शौर्य, बरोबर आहे, धैर्य तसुभरी कमी नव्हतं. परंतु यांना एक नेता नव्हता किंवा संपूर्ण जे सैनिक होते, बरोबर आहे, यांच्याजवळ एक विशिष्ट असा ध्येयवाद नव्हता आणि त्याच्यामुळं भारतीय सैनिक त्याच्यामध्ये पराभूत झाले. आणि या 1857 उठाव झाला. या उठावानंतर इंग्रज सरकारनं आपलं क्रौर्याचं प्रदर्शन केलं, बरोबर आहे. 1857 उठाव जो झाला याच्यानंतर इंग्रजांचे काही प्लस पॉईंट होते. इंग्रजांवर प्रगत शस्त्रास्त्र होती, त्याच्यावर अनुभवी सेनापती होते आणि भारतीय म्हणजे जो भारतीय समाज होता, बरोबर आहे, म्हणजे भारतीय समाजातले जे भारतातले जे राजे होते यांचा सुद्धा इंग्रजांना पाठिंबा होता आणि त्याच्यामुळे दुर्दैवानं भारतीयांचा या स्वातंत्र्य युद्धामध्ये पराभव झाला. सर्वसामान्य जनता भारतीय सैनिकांसोबत होती तर सुद्धा भारतीयांचा पराभव झाला आणि त्याच्यामुळे कारण असे आणि त्याचे परिणाम झाले. आणि या परिणामाच्या स्वरूप इंग्रजांच्या असं लक्षात आलं की समजा भारतीय समाजाच्या ज्या धार्मिक भावना आहे त्यावर आपण जर हस्तक्षेप जर केला तर या ठिकाणी या देशामध्ये आपल्याला राज्य करता येणार नाही. आणि म्हणून इंग्लंडची जी राणी होती, या इंग्लंडच्या राणीनं, व्हिक्टोरिया राणीनं एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि या जाहीरनाम्याप्रमाणे भारतातील नागरिक आमचे प्रजाजन आहेत, बरोबर आहे, आणि त्यांना समान अधिकार आहे. आम्ही कुणाच्या धार्मिक भावनेमध्ये हस्तक्षेप करणार नाही, बरोबर आहे. आणि मग धर्म, जात, वंश आणि जन्मस्थळ याच्या कारणाने आम्ही कोणत्याच प्रकारचा भेदभाव करणार नाही आणि याच्या नोकऱ्या आहेत, या नोकऱ्या गुणवत्तेच्या आधारे देण्यात येतील आणि भारतीय संस्थानिकांसोबत इंग्रज सरकारने जे करार केलेले आहेत ते करार आम्ही पाळू आणि त्याचबरोबर भारतीय जे राजे आहेत या राजांना दत्तक घेण्याचा अधिकार राहील, बरोबर आहे की नाही, आणि त्यांची संस्थान आहे संस्थान खालसा करण्यात येणार नाही आणि अशा प्रकारचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले होते. आणि त्याच्यामुळे हा जो जाहीरनामा, या जाहीरनाम्याचा भारतीय समाजावर मोठा परिणाम झाला आणि अगोदर प्रादेशिक निष्ठा होत्या. समजा हा जो एखादा हे जे सैनिक होते हे सैनिक त्या राजाकरता लढत होते आणि परंतु 1857च्या उठावानंतर राष्ट्रीय भावनेचा उदय झाला. म्हणजे आपण कशाकरता लढणार आहोत, देशाकरता लढणार आहोत, बरोबर आहे की नाही. आणि अशा प्रकारे संपूर्ण भारतभर राष्ट्रवादाचा उदय झाला, बरोबर आहे. पाहता 1857च्या लढ्याच्या प्रसंगी भारतीयांच्या मनात उफाळलेला असंतोष लक्षात घेऊन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत असे म्हणत राणीने भारतीयांना उद्देशून काही आश्वासन दिली. या आश्वासनामध्ये भारतीय प्रजाजनांमध्ये वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान
या निकषाच्या आधारावर कोणताच भेदभाव केला जाणार नाही असे म्हटले. तसेच नोकऱ्या गुणवत्तेच्या निकषावर दिल्या जाते. धार्मिक बाबतीत ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकांनी केलेल्या कराराचे पालन केले जाईल. संस्थानिक खालसा केली जाणार नाही इत्यादी आश्वासनाचा समावेश या जाहीरनाम्यात होता. याचं जे विवेचन आहे ही विवेचन मी आता अगोदरच्या याच्यामध्ये मी केलेलं आहे. ठीक आहे. भारतीयांवर या घटनेचा खोल परिणाम झाला. प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. ब्रिटिशांबरोबर लढा देण्याकरता वापरलेले शस्त्रास्त्र निरुपयोगी ठरल्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज भारतीयांना भासू लागली. पुढे भारतीयांची एकजूट होऊ नये म्हणून फोडा आणि राज्य करा या नीतीचा इंग्रजांनी वापर केला. आता या ठिकाणी 1857 उठाव भारतीय सैनिकांनी केला होता. याच्यामध्ये भारतीयांना अपयश आला आणि या घटनेचा भारतीयांवर एक खोल परिणाम झाला. बरोबर आहे. ठीक आहे. आणि मग मी तुम्हाला काय सांगितलं अगोदर की हे जे सैनिक आहे किंवा कोणताही सैनिक आपल्या राज्याकरता लढत होता. बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणी एक राष्ट्रीयतेची भावना निर्माण झाली. कारण इंग्रजांचं राज्य संपूर्ण भारतभर होतं. बरोबर आहे की नाही. आणि मग हे इंग्रजांना या देशामधून हाकलून जर लावायचं जर असेल तर इंग्रजांचं राज्य संपूर्ण भारतातून काढावं लागेल की नाही. आणि याच्याकरता जी प्रादेशिक भावना होती सैनिकांमध्ये याचा ही भावना नष्ट होऊन एक राष्ट्रीय भावनेचा उदय झाला. बरोबर आहे. आणि समजा इंग्रजांसोबत लढण्याकरता भारतीय सैनिकांनी जी शस्त्रास्त्र वापरली होती. बरोबर आहे. जो लढा दिला होता हा लढा अपयशी झाला आणि म्हणून इंग्रजांना या देशातून काढून जर हाकलायचं जर असेल त्याच्याकरता नवा मार्ग आपण शोधला पाहिजे. बरोबर आहे. याची गरज भारतीयांना भासायला लागली. याचं चिंतन व्हायला लागलं. याचं मंथन व्हायला लागलं. आणि इंग्रजांच्या सुद्धा लक्षात आलं की 1857 उठाव झाला. या उठावामध्ये हिंदू आणि मुसलमान बरोबरीने लढले. बरोबर आहे. हिंदू मुसलमानामध्ये नसणारं ऐक्य त्या प्रसंगी निर्माण झालं आणि इंग्रजांना असं वाटायला लागलं की समजा हिंदू आणि मुसलमान जर एकजूट झाले तर आपल्याला या देशामध्ये राज्य करणं कठीण जाईल. आणि म्हणून हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये जी दरी थोडीशी होती. बरोबर आहे. ही दरी अजून रुंदावण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. आणि याच्या अंतर्गत सय्यद अहमद खान बरोबर आहे यांची जी संस्था होती हा जो व्यक्ती होता या व्यक्तीला इंग्रजांनी प्रोत्साहन दिलं. आणि मग याच्या आधारावर डिवाइड अँड रूल म्हणजे भारतीय समाजामध्ये फूट पाडत राज्य करा. बरोबर आहे. फोडा आणि झोडा या पॉलिसीचा इंग्रजांनी स्वीकार केला. आणि हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये जी दरी आहे अजून दूर म्हणजे ही जी दरी आहे अजून रुंदावत जाईल अशा प्रकारे इंग्रजांनी प्रयत्न केले. आणि दुर्दैवानं इंग्रजांचं जे ध्येय होतं हे खरोखरच खरं ठरलं. त्याच्याप्रमाणेच काम होत गेलं. आणि 1857 आपलं 1947 मध्ये भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान नावाचं एक नवीन राज्य निर्माण झालं. आणि याच्या अंतर्गत बॅरिस्टर मोहम्मद अली जिना ही कशाची देणगी आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची देणगी आहे. बरोबर आहे. ठीक आहे. नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना म्हणजे स्थापना भारतीय राष्ट्रीय सभा काँग्रेस ची स्थापना. कोणी झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही स्वातंत्र्य चळवळीतील 1857 नंतरची निर्णायक घटना होय आणि व्यापक मान्यता असलेली ही पहिली भारतीय संघटना होय. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशा करता झाली. मुद्देश कोणता की भारतीय समाजाच्या ज्या मागण्या आहे काँग्रेसची जी स्थापना झाली याच्या अंतर्गत का भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी करण्याकरता ही संघटना स्थापन झाली नाही. भारतीय समाजाचे जे प्रश्न आहे हे प्रश्न इंग्रज सरकार समोर मांडणे आणि त्याची सोडवणूक करणे कोण्या मार्गाने सनदशील मार्गाने. आता उदाहरणार्थ समजा आपल्याला एखादी मागणी करायची आहे सरकारकडे. मग आपण काय करतो. आता उदाहरणार्थ हातून पुनर्वसन समजा करायचं आहे. मग आपण काय करतो सरकारकडे अर्ज करतो की नाही. आणि अशाच प्रकारच्या ह्या ज्या मागण्या आहेत म्हणजे अशा सनदशील मार्गाने भारतीय समाजाच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या इंग्रज सरकार समोर मांडण्याकरता आणि त्याची सोडवणूक करण्याकरता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. बरोबर आहे. आता 1857 उठाव झाला. या उठावाच्या अंतर्गत इंग्रज सरकारच्या संदर्भात भारतीय समाजामध्ये जो असंतोष होता हा असंतोष बाहेर निघाला. बरोबर आहे की नाही. लक्षात नाही आलं काय. दुर्दैवाने हा जो उठाव आहे हा इंग्रजांनी दडपून टाकला.
बरोबर आहे. परंतु इंग्रज सरकारला धोका निर्माण होऊ नये भविष्यामध्ये, आणि याच्याकरता सर ॲलन ह्यूम नावाचे कलेक्टर होते उत्तर भारतामध्ये, आणि यांनी भारतीय समाजाचा जो असंतोष आहे हा बाहेर पडावा याच्याकरता एखादा मार्ग असावा, याच्याकरता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याच्या संदर्भात त्यांनी पुढाकार घेतला. पुन्हा सर ॲक्टिव्ह ॲलन ह्यूम. आता उदाहरणार्थ बघा, समजा आपल्याला एखादी पाईपलाईन टाकायची, काय टाकायची आपल्याला? पाईपलाईन. समजा पाईपलाईन वर्धानी टाकणार, पाणी जाणार आहे, राजवाडी पाणी जाणार आहे समजा. आता मधामधात काय असते सांगा बघा? पाणी बाहेर पडण्याकरता हॉल असते की नाही? कशा करते हॉल कशा करता असते? का ती हवा आहे की नाही, पाईप मधली हवा बाहेर निघून झाली, त्याच्यामुळे काय होते? पाणी पडता येते की नाही? म्हणजे काय ते हॉल आहे, हॉलच्या माध्यमातून काय होते? हवा बाहेर पडते. बरोबर आहे. आता अशी कल्पना करा का समजा हॉल जर नसला तर हवा कुठे जाईल? ते हवा बाहेर पडून काय, हवा जर बाहेर जर पडली तर पाईपलाईन फुटून जाणार काय? आणि अशा प्रकारे इंग्रज सरकारचं भारताचं राज्य म्हणजे काय? पाईपलाईन. बरोबर आहे. आणि मग हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना म्हणजे काय? हॉल. कशा करता? इंग्रज सरकारच्या विरोधात जो असंतोष आहे हा असंतोष बाहेर पडण्याकरता हा सेफ्टी हॉल आहे. कशा करता स्थापन केली? मग सेफ्टी हॉल. म्हणून ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याच्या संदर्भात एक ब्रिटिश अधिकारी सर ॲक्टिव्ह ॲलन ह्यूम यांनी पुढाकार घेतला, आणि मग त्यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. कशा करता? की भविष्यामध्ये इंग्रज सरकारला धोका निर्माण होऊ नये याच्याकरता भारतीय समाजामध्ये जो असंतोष आहे हा असंतोष बाहेर पडण्याकरता एक सेफ्टी हॉलचं काम कोण केलं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं केलं. बरोबर आहे. आणि मग याचा उद्देश काय होता? की भारतीय समाजाच्या ज्या मागण्या आहेत ह्या संरक्षित मार्गानं म्हणजे घटनात्मक मार्गानं इंग्रज सरकार समोर मांडणे आणि त्याची सोडवणूक करून घेणे, अशा प्रकारे या कामाकरता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. कोणी झाली? 1885 मध्ये. ठीक आहे. पहा, म्हणजे 1857 नंतर एक भारतीयांची संघटना, कोणती महत्वाची संघटना संपूर्ण भारतभर व्यापक असणारी संघटना कोणती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. ठीक आहे. पहा, 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर असोसिएशन म्हणजे जमीनदार वर्गाचे हितसंबंध जपण्याकरता स्थापन केली. द्वारकानाथ टागोर 1837 मध्ये. पहा, 1757 बंगाल प्रांतात इंग्रजांचं राज्य सुरू झालं. नंतर 1837 द्वारकानाथ टागोर कोण होते सांगा बरं? द्वारकानाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोर यांचे काय होते? वडील. बरोबर आहे की नाही? काय कोणी संघटना स्थापन केली? लँड होल्डर असोसिएशन. लँड होल्डर लँड म्हणजे काय? जमीन. होल्डर म्हणजे धारण करणारे. असोसिएशन म्हणजे काय? संघटना. म्हणजे जमीनदारांची संघटना. म्हणजे जे जमीनदार लोक होते, जमीनदार लोकांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्याकरता लँड होल्डर असोसिएशनची स्थापना केली. कोणासाठी केली? 1837 द्वारकानाथ टागोर. 1839 मध्ये राजाराम मोहन राय यांचे स्नेही विल्यम ॲडम्स यांनी लंडन मध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी काढून कार्य सुरू केले. 1839 मध्ये राजाराम मोहन राय आपण नाव ऐकलं ना, यांचे स्नेही म्हणजे काय? मित्र. यांचे स्नेही म्हणजे काय? मित्रांना जसे तुमचे स्नेही प्रफुल्ल दादा आहेत, बरोबर आहे, अशा प्रकारचे स्नेही म्हणजे मित्र. कोण मग? विल्यम ॲडम्स. म्हणजे राजाराम मोहन राय, बरोबर आहे, यांचे स्नेही विल्यम ॲडम्स यांनी इंग्लंडमध्ये कोणती संघटना स्थापन केली? ब्रिटिश इंडिया सोसायटी. पहा, इंडिया कोणता? इंडियन इंडिया नाही, ब्रिटिश इंडिया म्हणजे ब्रिटिश लोकांचा इंडिया. ब्रिटिश इंडिया सोसायटी. ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची संघटना कोण स्थापन केली? राजाराम मोहन राय यांचे स्नेही म्हणजे मित्र. कोण? विल्यम ॲडम्स यांनी इंग्लंडमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची संघटना स्थापन केली. बरोबर आहे. कशा करता? भारतीयांचं काम करण्याकरता. द्वारकानाथ टागोर यांचे स्नेही पहा, जॉर्ज थॉम्सन यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापन केली. आता द्वारकानाथ टागोर यांचे मित्र म्हणजे राजाराम मोहन रायचे मित्र कोणते? विल्यम ॲडम्स. बरोबर आहे. नंतर द्वारकानाथ टागोर म्हणजे कोण? रवींद्रनाथ टागोर यांचे वडील. यांचे मित्र कोणते मग? जॉर्ज थॉम्सन यांनी ब्रिटिश
इंडिया सोसायटी स्थापना केली. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी पहा कोणतं ब्रिटिश इंडिया सोसायटी. ब्रिटिश इंडिया सोसायटी कोणाची काय आहे विल्यम ऍडम्सची. नंतर कुठं काय जाऊन बंगाल बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी म्हणजे ब्रिटिश इंडिया सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी याचं एकत्रीकरण केलं. कुणाची संघटना आहे विल्यम ऍडम्स. कुणाचे मित्र आहे राजाराम मोहन राय यांचे मित्र. नंतर द्वारकानाथ ठाकूर यांचे मित्र कोणते जॉर्ज थॉम्सन यांची बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही संघटना एकत्र केल्या बरोबर आहे. आणि याच्या एकत्र करून ब्रिटिश इंडियन सोसायटी स्थापना केली. ब्रिटिश इंडियन असोसिएशन. ब्रिटिश इंडियन असोसिएशन बरोबर आहे. ब्रिटिश इंडियन असोसिएशन बरोबर आहे. ठीक आहे ना. आणि अशा प्रकारे हे दोन संघटना आहेत कोणत्या ब्रिटिश इंडिया सोसायटी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी याचं एकत्रीकरण केलं आणि एकत्रीकरण करून ब्रिटिश इंडियन सोसायटी बरोबर आहे ही संघटना स्थापन करण्यात आली. या संस्थेने हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या पुढाकाराने भारतीय जनतेच्या तक्रारी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पाठवल्या आणि याच काळात मद्रास नेटिव्ह असोसिएशनने सुद्धा इंग्रजांच्या विरोधात सूर आवाहनाला सुरुवात केली. नंतर मग काय केलं की या दोन संघटना एकत्र केल्या कोणत्या ब्रिटिश इंडिया सोसायटी नंतर बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन संघटना एकत्र करून ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाची संघटना पुन्हा तयार केली. मग हरिश्चंद्र मुखर्जी बरोबर आहे. ठीक आहे म्हणजे ब्रिटिश इंडियन असोसिएशन पहा म्हणजे 1857 म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना झाली बरोबर आहे. या स्थापनेला कोणती पार्श्वभूमी कारणीभूत ठरली बरोबर आहे. त्याच्या अंतर्गत कोणती पार्श्वभूमी 1837 ची नंतर 1839 बरोबर आहे. नंतर केव्हाची गोष्ट आहे पहा आणि ही जी घटना आहे ही किती झाली 1851 ची म्हणजे कोणतं द्वारकानाथ ठाकूर यांचे स्नेही जॉर्ज थॉम्सन यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापना केली. 1851 मध्ये लँड होल्डर असोसिएशन बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही एकत्र होऊन ब्रिटिश इंडियन सोसायटीची स्थापना करण्यात आली. आणि अशा प्रकारे 1851 मध्ये ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना करण्यात आली. कशात एकत्रीकरण केलं ब्रिटिश इंडिया सोसायटी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी नंतर लँड होल्डर असोसिएशन म्हणजे जमीनदार लोकांची संघटना आहे बरोबर आहे. याचं एकत्रीकरण करून कोणती संघटना तयार केली 1851 मध्ये ब्रिटिश इंडियन असोसिएशन 1851 बरोबर आहे. आणि या संस्थेने हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या पुढाकाराने भारतीय जनतेच्या तक्रारी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पाठवल्या. आणि मग ब्रिटिश इंडियन असोसिएशन 1851 मध्ये जी संस्था स्थापन झाली बरोबर आहे. या संस्थेनं काय केलं हरिश्चंद्र मुखर्जी नेते असतील बंगालचे यांनी काय केलं की भारतीय समाजाच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या ब्रिटिश पार्लमेंट मध्ये पाठवल्या. ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे काय इंग्लंडची संसद बरोबर आहे. ठीक आहे. त्याचे नेते कोणते मग हरिश्चंद्र मुखर्जी. याच काळात मद्रास नेटिव्ह असोसिएशन सुद्धा इंग्रजांच्या विरोधात सूर आवाहनाला सुरुवात केली. नंतर मद्रास नेटिव्ह असोसिएशन नेटिव्हचा अर्थ काय नेटिव्ह देशीय नेटिव्हचा अर्थ काय जवळचे बरोबर आहे. म्हणजे पहा कोणतं मद्रास नेटिव्ह असोसिएशन म्हणजे देशातले मद्रास नेटिव्ह असोसिएशन सुद्धा इंग्रजांच्या विरोधात सूर आवाहनाला सुरुवात केली. म्हणजे काय इंग्रज सरकारच्या विरोधात तक्रार करायला सुरुवात केली. म्हणजे भारत सरकारमध्ये इंग्रजांचं जे राज्य होतं बरोबर आहे तर याच्या विरोधात तक्रार करायला सुरुवात केली. म्हणजे काय भारतीय समाजाच्या ह्या ज्या मागण्या आहेत ह्या सनदशीर मार्गानं ब्रिटिश पार्लमेंट पर्यंत पाडायला सुरुवात केली बरोबर आहे. काल कोणतं 1851 ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही जी संघटना स्थापन झाली बरोबर. या संघटनेच्या माध्यमातून भारतीय समाजाच्या ज्या मागण्या आहेत ह्या ब्रिटिश पार्लमेंट पर्यंत पाठवल्या. आणि त्याचबरोबर मद्रास प्रांतामध्ये म्हणजे कोणतं आता तामिळनाडू कोणतं मद्रास नेटिव्ह असोसिएशन सुद्धा इंग्रजांच्या विरोधात म्हणजे त्या इंग्रज सरकारच्या विरोधात म्हणजे जे मागण्या आहेत भारतीय समाजाच्या ह्या पार्लमेंट पर्यंत पाठवायला सुरुवात केली. याच झालं
नंतर 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी व्योमचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने ईस्ट इंडिया असोसिएशनची ही संस्था लंडन मध्ये सुरू करून जागृतीचे काम सुरू केले. त्यानंतर 1866 मध्ये दादाभाई नौरोजी, तुम्ही नाव ऐकलं काय? भारतीय स्वातंत्र्य सैनिक आहेत, बरोबर आहे. याचे ते पितामह आहे. यांच्याकडून सुरुवात झाली 1866 मध्ये व्योमचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीनं लंडन मध्ये कोणती संघटना स्थापन केली? ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशन, बरोबर आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशन. बरोबर आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था व्योमचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने सुरू केली, लंडन येथे सुरू केली. बरोबर आहे. पहा, बंगालमध्ये इंडिया लीग संस्थेचे काम 1875 पासून सुरू होते. पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशनची ही संस्था स्थापली. आता बंगाल प्रांतामध्ये इंडिया लीग, लीग म्हणजे काय? संघटना. लीगचा अर्थ काय होते? संघटना. पहा, लीग, लीग म्हणजे संघटना. म्हणजे पहा, तर ही जी संघटना आहे 1875 पासून इंडिया लीग या संस्थेचं काम सुरू होतं. कोणत्या प्रांतामध्ये? बंगाल प्रांतामध्ये. बरोबर आहे. पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशनची संस्था स्थापली. कोणती? इंडियन असोसिएशन. याचे संस्थापक कोण होते मग? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पहा, आणि बंगाल प्रांतामध्ये 1875 पासून इंडिया लीग नावाची संस्था भारतीय समाजाच्या ज्या मागण्या आहेत, ह्या मागण्या एकदा सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता, म्हणजे जनसेवेकरता ही संस्था कार्यरत होती. कोणती? इंडिया लीग. बरोबर आहे. पुढे सालापासून 1875 सालापासून. नंतर पुढे या संस्थेपासून इंडियन असोसिएशन, कोणतं? इंडियन असोसिएशन नावाची संस्था कोण स्थापन केली? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. बॅनर्जींनी समान राजकीय हितसंबंधाच्या आणि आशा आकांक्षाच्या जाणीवेद्वारे भारतातील भिन्न वंशीय आणि भिन्न जातीय लोकांची एकी घडवून आणण्याकरता ही संस्था प्रयत्न करेल असे सांगितले. आणि या संस्थेने 1883 मध्ये कलकत्ता इथे भारतातील विविध प्रांतांच्या प्रतिनिधीची परिषद बोलावली. म्हणजे पहा की भारतीय समाजाचं संपूर्ण एक, आता भारत हा देश आहे. या भारत देशामध्ये अनेक भाषा आहे, अनेक जाती आहे, अनेक धर्म आहे. बरोबर आहे की नाही? आणि हे संपूर्ण जे भिन्न भिन्न जातीचे, भिन्न भिन्न धर्माचे आणि भिन्न भिन्न भाषिक असणारे जे लोक आहेत, ही एकत्र एका व्यासपीठावर आणण्याचं काम कोण केलं मग? इंडियन असोसिएशन ही जी संघटना आहे. पुढे संघटना सुरेंद्रनाथ बॅनर्जी. बरोबर आहे. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर संपूर्ण भारतीय लोकांना एका व्यासपीठावर आणलं. बरोबर आहे. आणि 1883 मध्ये कलकत्ता येथे भारतातील विविध प्रांताच्या प्रतिनिधीची परिषद घेतली. आणि 1883 मध्ये कलकत्ता या ठिकाणी संपूर्ण भारतातील प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलावले. कशा करता? की भारतीय समाजाचे जे प्रश्न आहेत, भारतीय समाजाचे प्रश्न ब्रिटिश पार्लमेंट समोर मांडण्याकरता संपूर्ण भारतीय लोकांची, भिन्न वंश, भिन्न जातीचे लोक, भिन्न भाषेचे लोक, बरोबर आहे, यांना एका व्यासपीठावर आणण्याचं काम कोण केलं मग? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलं. याच्यामध्ये एकी घडून आणण्याचं. बरोबर आहे. आता उदाहरणार्थ पहा, संपूर्ण भारत राज्य कोणाचं होतं? इंग्रजांचं राज्य होतं की नाही? आणि त्याच्यामुळे मग आपल्याला इंग्रजांना या देशातून हाकलून लावायचं जर असेल तर आपल्याला संपूर्ण भारतीय समाज एका व्यासपीठावर आणणं आवश्यक आहे. आणि याच्याकरता इंडियन असोसिएशन नावाची संघटना पुन्हा स्थापन केली होती. मग सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केली होती की नाही? आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी संपूर्ण भारतातले जे प्रतिनिधी आहेत, प्रत्येक प्रांताचे, भिन्न वंशाचे, भिन्न जातीचे, भिन्न भाषेचे प्रतिनिधी त्यांनी एका व्यासपीठावर बोलावले. पुण्यासाठी बोलावले 1883 मध्ये. आणि त्याच्यानंतरच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सुरू करण्याच्या संदर्भात प्रयत्न सुरू झाले. धन्यवाद.